हॅपी मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम ऑल. त्याचप्रमाणे सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज खूप सुंदर दिवस आहे. सो या दिवसापासून आपल्या सेशनची आपण सुरुवात करतोय. नक्कीच त्याचा सुद्धा इथे काहीतरी त्याचं कनेक्शन असेल, लिंक असेल, आणि म्हणूनच हा एक सुंदर दिवस, त्या दिवसाची सुरुवात आपण आपल्या सेशन पासून करतोय. ठीक आहे. येस, थँक्यू सो मच कल्पना मॅडम. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ठीक आहे. आज आपला एक मिनिट, स्क्रीन शेअर करते मी. वेलकम ऑल. सगळ्यांचं ज्योतिरेखी आणि वास्तू ट्रेनिंग सेंटर मध्ये स्वागत आहे. सो मला हे एक स्लोगन फार आवडतं. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. सगळे ऍग्री आहेत याच्यासाठी की जिथे आपल्याला एखादी गोष्ट करण्याची इच्छा असते ते आपण कसंही करतो, बरोबर ना? पण त्याच्यासाठी आपली विल पॉवर स्ट्रॉंग असायला पाहिजे. सो येस, मी स्वामींना मानते आणि म्हणूनच कुठल्याही कामाची सुरुवात मी स्वामींपासून करते. सो रेकीद्वारे तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळून जे जे उत्तम आहे ते तुम्हाला आणि तुमच्याकडून पूर्ण समाजाला त्याचा लाभ होऊ, हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. चलो, पिक बघून घ्या. इमेज काय आहे? क्लिन्झिंग. एक ग्लास तुम्हाला दिसत असेल, त्याच्यामध्ये क्लीन वॉटर दिसतंय, आणि एक ग्लास आहे त्याच्यामध्ये कसं वॉटर आहे? दूषित आहे की क्लीन आहे? येस, कोणीतरी सांगेल मला, क्लीन आहे की डर्टी वॉटर आहे? ऑब्विसली एकामध्ये क्लीन आहे, एकामध्ये डर्टी वॉटर आहे. ओके. अशाच प्रकारे आज आपण इकडे रेकी लेवल 1 करण्यापूर्वी आपलं स्वतःचं सुद्धा शुद्धीकरण व्हायला पाहिजे ना. कसं कळणार आपल्याला की आपण या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तेवढे पात्र आहोत की नाही? आपण शिकू शकतो का या सगळ्या गोष्टी? बरोबर ना? कोणाकोणाला वाटतं आपली एखादी छोटीशी टेस्ट करावी, की खरोखरच आपण रेकी शिकू शकतो का? वाटतं ना? ओके, चला. पण त्याआधी एक ग्रॅटिट्यूड म्हणून सगळ्यांनी, कोणी कोणी तुम्हाला इथे पाठवलेलं आहे त्यांना सेशन संपल्यानंतर थँक्यू बोलायचे. का बरं थँक्यू बोलायचे? त्याच्या मागचं रिझन असं आहे की ही एक रेकी डिवाइन एनर्जी प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही किंवा प्रत्येकाला मिळत नाही. हा एक युनिव्हर्सल कॉल असतो, युनिव्हर्सल मेसेज असतो, आणि त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही या एनर्जी बरोबर कनेक्ट होता, याचा अर्थ नक्कीच कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात तुमचा कर्म चांगला असेल आणि म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलात. काही जण व्हिडिओ ऑन करून बसलेले आहेत, काही जण ऑफिसमध्ये आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे परिस्थिती प्रॉपर नाहीये, तरी सुद्धा तुम्ही ऐकताय, हे सुद्धा खूप मोठं आहे. ठीक आहे. सो एक येस, डेफिनेटली स्वतःला एक छान शाबासकी द्या आणि युनिव्हर्सला थँक्यू म्हणा. ज्या व्यक्तीने तुम्हाला इथपर्यंत पाठवलंय त्यांना मनापासून थँक्यू बोला. कारण अगेन हा युनिव्हर्सल कॉल आहे. रेकी कोणालाही कनेक्ट होत नाही. येस गायत्री मॅम, थँक्यू सो मच. ठीक आहे. चला, आता आपण जसे की मी सांगितलेलं एक छोटीशी टेस्ट करायची आपण. इथे आपण तुम्ही सगळेजण आलेले आहात या ब्रह्मांडीय ऊर्जेचं युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट होण्यासाठी, आणि त्यासाठी आपला हा रेकी लेवल 1 कोर्स जो मी ठेवलेला आहे त्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे मिळणार आहे. फक्त तुम्हाला गरज आहे थोडेसे पेशन्स ठेवायची. काही लोकांमध्ये काय असतं, ते पेशन्स नसतात. लगेच फर्स्ट डे मध्येच सगळे सगळे प्रश्न विचारून मोकळे होतात. तर तसं करू नका. तुम्हाला कळेल की या प्रत्येक सेशनच्या दरम्यान तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं एक उत्तर मिळत जाणार आहे. तो थोडेसे पेशन्स ठेवा आणि सगळ्यात शेवटी आपण प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. सो जसं मी सांगितलं की ही ब्रह्मांडीय ऊर्जा घेण्यासाठी हिने आपल्याला सिलेक्ट केलंय, पण आपण त्यासाठी पात्र आहोत का? तर त्याची एक आपण टेस्ट करूया. इज एव्हरीवन रेडी फॉर इट? चल, जसं की मी तुम्हाला एक इमेज दाखवली, तर त्या दोन ग्लास होते. त्या ग्लासमध्ये एक शुद्ध पाणी होतं आणि एक अशुद्ध पाणी होतं. बरोबर? मग मला सांगा, जे अशुद्ध पाणी आहे, डर्टी वॉटर आहे, त्याच्यामध्ये तुमच्या माठातलं, तुम्हाला अगदी माठातलं नाही, तुम्ही जे ॲक्वागार्ड यूज करता, त्याच्यातलं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये पाणी होतं, डर्टी ग्लासमध्ये, आणि ते तुमच्या घरातलं पाणी खूप शुद्ध आहे.
आणि तुम्ही त्या डर्टी वॉटरमध्ये ओतताय, त्या ग्लासमध्ये ओतताय, मग काय होणार आहे? ते त्या ग्लासामधले जे तुम्ही शुद्ध पाणी ओतणार आहात, ते शुद्ध होणार आहे का? येस, रिप्लाय द्या मला. नाही, नाही होणार आहे. राइट. का बरं नाही होणार आहे? येस, मैत्री मॅडम तुम्हाला क्वेश्चन विचारते. का होणार नाहीये बरं? कारण ऑलरेडी डर्टी वॉटर मध्ये आपण जर टाकलं पाणी नॉर्मल, ते सगळे अजून घाणच होत राहणार. कारण की त्या ग्लास मधलं पाणी ऑलरेडी म्हणजे घाण आहे. ऑलरेडी त्या ग्लासमधलं पाणी डर्टी आहे, अशुद्ध आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कितीही चांगलं ओतलं तरी सुद्धा ते पाणी घाणेरडच राहणार आहे. आपण पिऊ शकत नाही. मग आपलं हे डोकं जे आजपर्यंत मे बी 15 वर्ष, 20 वर्ष, काहींना 10 वर्ष लागली असतील. या डोक्यामध्ये जे काही अशुद्ध विचार होते, लोकांबद्दल घृणा, तिरस्कार, ईर्ष्या होती, तर ते आपल्याला मोकळं नको का करून यायला आधी? कोणाकोणाला वाटतं, येस मोकळं होणं गरजेचं आहे? चल, मग आपण त्यासाठी तयार आहात? ओके. आता सगळ्यांनी एक प्रॅक्टिकल करायचे. आपले डोळे बंद करायचे प्रत्येकाने. जिथे तुम्ही बसलेला आहात तिथे प्रॉपर बसा, रिलॅक्स पोझिशन मध्ये बसा. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, तर मला दिसेल तुम्ही प्रॉपर करताय की नाही. आता त्या त्या व्यक्तींना तुम्हाला आठवायचं आहे, ज्या ज्या व्यक्तींनी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्रास दिलेला आहे. डोळे बंद करायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूहळू सोडायचे. त्या व्यक्तींना स्मरण करा, आठवा, ज्या व्यक्तींनी तुम्हाला आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास दिलेला आहे. भयंकर त्रास दिलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव जरी आठवलं तरी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार, राग निर्माण होतो तुमच्या मनात. त्याचा फोटो आठवण्याचा प्रयत्न करा, त्याचा चेहरा तुमच्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा. आठवा कुठला तो क्षण होता, ज्या क्षणी त्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला होता. काय कारण होतं तुमच्या दुःखाचं? काय कारण होतं त्या व्यक्तीबरोबर तुमच्या भांडणाचं? ते कारण आठवा. तो क्षण आठवा. ज्या दिवशी त्या व्यक्तीबरोबर तुमचं जोरदार भांडण झालं होतं किंवा त्याच्या कुठल्यातरी कृतीमुळे तुम्हाला भयंकर राग आला होता. नाऊ फील इट. फील करा. कुठलं ते कारण होतं? काय झालं होतं? आणि अजून सुद्धा तुम्ही मेंटली डिस्टर्ब होताय ते कारण आठवलं तरी, तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आणला तरी, आता तुमचे व्हायब्रेशन जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आता या क्षणी तुमच्या शरीरावर कोणते व्हायब्रेशन आलेले आहे? ते व्हायब्रेशन फील करा. त्या प्रसंगाने, त्या व्यक्तीमुळे तुम्हाला आनंद होतोय की दुःख होतंय ते फील करा. आता या क्षणी कुठले व्हायब्रेशन तुमच्या पूर्ण बॉडीवर येत आहेत ते व्हायब्रेशन चेक करा. रिवेंज, अपमान, सूड घ्यायचा आहे. आता हळूहळू तुमचं मानसिक दुःख
तुमच्या शारीरिक लेवलवर बदलायला सुरुवात झालेली आहे. येस. नाउ ओपन युअर आईज. काय फील झालं बरं तुम्हाला? येस, सगळ्यांनी हँड डाऊन करा. काय फील झालं? त्या व्यक्तीचा राग आला अजून सुद्धा? तो राग तसाच कायम आहे? त्याच्यामध्ये काय बदल झालाय का? येस. नाही बदल झालाय ना? ओके. चला, आता ज्या ज्या व्यक्तींबद्दल तुम्हाला तिरस्कार आहे, राग आहे, घृणा आहे, त्या व्यक्तींची लिस्ट बनवा लगेच. 1-2 मिनिटं देते तुम्हाला. लगेच त्या व्यक्तींची नावं तुमच्या पेजवर लिहायचे, तुमच्या नोटबुकच्या पेजवर लिहायचे. तुम्हाला राग येणाऱ्या, तुमच्या मनाला दुःख देणाऱ्या, तुमच्या त्रासाला, तुमच्या समस्यांना जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्या व्यक्ती जबाबदार आहेत त्यांचं सगळ्यांचं नाव तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे. येस. आता काय करायचंय तुम्हाला? नाव लिहून झालं का? हा, आता मला लिस्ट सांगा, किती यादी आहे? ओके. हा, जीविका मॅडम, किती लिस्ट मध्ये आहेत नावं तुमच्या? एकच आहे मॅम. आणि ते करतानाही मला असा काही राग नाही वाटला, काही नाही. मला फक्त मी गजानन महाराजांना मानते, तर मला फक्त महाराज दिसत होते. असं काही मला त्या क्षणात नाही, फक्त मला हे सांगा, लिस्ट सांगा आता. येस, अपर्णा मॅडम, किती लोक आहेत? अनम्यूट करा. हो हो. एकच जण आहे ते पण, म्हणजे आता काय नाही, सगळं फक्त लिस्ट एवढं सांगा काय. मला, लिस्ट सांगा. एक 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 जण. एक जण. येस. येस. बाकी हे मिनल, स्वाती, तेजस्विनी व्हिडिओ ऑन आहेत? ऑन नाही, तुमचे ऑन करा, तरच तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहेत, अदरवाईज नाही. येस, अंकिता बोला. 7. 7. व्हेरी गुड. येस, मैत्रेयी बोला. 6 जण आहेत मग. 6 जण. ओके, चलो. विशाखा मॅडम, किती आहेत नावं? लिस्ट मोठी आहे की छोटी आहे? 2. येस, विशाखा मॅडम. 2. 2. ओके. येस, नेहा मॅडम, किती नावं आहेत लिस्ट मध्ये? अनम्यूट करा. कोणीच नाहीये असं कोणावर राग यावं असं. अच्छा, कोणीच नाहीये. व्हेरी गुड. बघा, अशी पण माणसं असतात. चलो. तृप्ती मॅडम, किती लिस्ट आहे? 6. 6. ओके. इथे चॅट बॉक्स मध्ये कोणाच्या तरी लिस्ट मध्ये 30 नावं आहेत. सुप्रिया मॅडमच्या लिस्ट मध्ये 30 नावं आहेत. सुप्रिया मॅडम, काय म्हणायचं तुम्हाला? बहुत शत्रू, बहुत दुश्मन पाल लिए आपने. ओके, चल. सो आता मी तुम्हाला एक रिच्युअल सांगणार आहे, ते सगळ्यांनी फॉलो करायचे. ठीक आहे? आणि व्हिडिओ ऑन करा. प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा. जसं मी त्यांची नावं घेते, मिनल, स्वाती, तेजस्विनी, सकपाळ. व्हिडिओ ऑन करा आणि हँड डाऊन करा. तुमचं लक्ष नसेल तर हँड डाऊन करा. इमोजी वाले हँड उगीच रेस करून ठेवले, हँड डाऊन करा. आता मी तुम्हाला सांगेन की त्या सगळ्या लोकांना तुम्हाला माफ करायचंय. तुमचे चेहरे लगेच असे होतील, अरे असं कसं माफ करायचंय? तुम्ही म्हणाल, आणि आम्ही लगेच माफ करू का त्यांना? त्या लोकांनी आम्हाला एवढा त्रास दिलाय, आताच आमचं जे आयुष्य चाललंय त्याच्यासाठी तेच कारणीभूत आहेत, आणि तुम्ही म्हणताय बिंदास माफ करा. नॉट पॉसिबल. येस, तेजस्विनी मॅडम, तुम्ही जॉबमध्ये आहात तर नो प्रॉब्लेम, व्हिडिओ ऑफ करा. येस येस.
सो आताच्या आता मी तुम्हाला सांगते, सगळ्यांना त्यांना आपल्याला माफ करायचंय. का माफ करायचंय? आणि ज्या लोकांच्या लिस्टमध्ये एकही नाव नाहीये, ते लोक खूप छान, त्या लोकांना कळलंय की फॉरगिव्हनेस म्हणजे काय आहे. सो नक्कीच त्यांनी माझा कुठला तरी सेशन ऐकलेला असेल. सो आता आपल्याला काय करायचंय? फॉरगिव्हनेस. त्या प्रत्येक व्यक्तीला, जी व्यक्ती तुमच्या दुःखाला कारणीभूत आहे, ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलंय, ओके, तुम्हाला वाटतं ही माझी अगदी खरी अगदी दुश्मन आहेत, माझा शत्रू आहेत, अशा सगळ्या व्यक्तींना आपल्याला आज माफ करायचे. का माफ करायचे? त्याचं आणखीन चांगलं व्हावं म्हणून माफ करायचंय का? नाही. त्याला माफी दिल्यामुळे आपण त्याच्या कर्मातून मुक्त होणार आहोत आणि आपली पुढे प्रगती होणार आहे. आपले जे ब्लॉकेजेस आपण करून घेतलेले आहेत आपल्या शरीरावर, आपल्या माइंडवर, आपल्या 7 चक्रांमध्ये, ते ब्लॉकेजेस आपण दूर करणार आहोत आणि ज्यामुळे अजूनपर्यंत आपली प्रगती होत नव्हती किंवा आपल्याला प्रॉपर मार्ग मिळत नव्हता. कारण ऑलरेडी जर तुम्ही एवढे सगळे ब्लॉकेजेस इथे तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या शरीरामध्ये ठेवून असाल, तर तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळेल का? ऑब्व्हियसली नाहीच मिळणार. आणि ज्या लोकांनी हे प्रॅक्टिकली केलेले आहेत, त्यांना याचा अनुभव खूप छान आलेला आहे, की त्यांचं डे टू डे लाईफमध्ये त्यांचे हळू-हळू ब्लॉकेजेस ओपन झालेले आहेत आणि त्यांना जे हवंय ते त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये मिळालेलं आहे. सो येस, डेफिनेटली आज आपल्याला त्याला माफ करायचंय. चला सगळ्यांनी आपले डोळे बंद करा आणि आज आपण ही मागितलेली माफी त्या युनिव्हर्सपर्यंत, ते युनिव्हर्स त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहे. सो सगळ्यांनी हलके आपले डोळे बंद करायचे. आपल्याला माफी मनापासून मागायची. आय नो दॅट हे खूप कठीण आहे. इट विल टेक टाइम. लगेच होणार नाही. बट डेफिनेटली ही माफी मागितल्यामुळे तुम्हाला त्याचे रिझल्ट मात्र चांगले मिळणार आहे. सो चला सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. आपला लेफ्ट हँड आपल्या हार्ट चक्रावर ठेवायचे. डोळे बंद करायचे. ज्या व्यक्तींनी मला त्रास दिलाय, मला प्रचंड त्रास दिलाय, माझ्या दुःखाला ज्या व्यक्ती कारणीभूत होत्या, अजूनपर्यंत त्यांना माफ करणं मला शक्य नव्हतं, पॉसिबल नव्हतं. पण आज या सेशनच्या माध्यमातून खरोखरच अगदी मनापासून त्या व्यक्तींना मी माफ करायला सुरुवात केलेली आहे. मी माफ करायला सुरुवात केलेली आहे. मी माफ करायला सुरुवात केलेली आहे. त्या व्यक्तीला माफ केल्यामुळे आपोआपच तुमच्या 7 चक्रामध्ये, ऑरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, माइंडमध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, ती हळूहळू रिमूव्ह व्हायला सुरुवात होते, रिलीज व्हायला सुरुवात होते आणि तुमच्या शरीरातून डिटॅच होऊ लागते. जेवढ्या लवकर तुम्ही या निगेटिव्ह एनर्जीला तुमच्या शरीरातून डिटॅच कराल, दूर कराल, तेवढी ती एनर्जी आपल्याला अफेक्ट करणार नाही. तुमच्या शरीरातून बाहेर पडायला लागेल. तुम्हाला हळूहळू इनर पीस मिळायला लागेल. कारण ज्या क्षणी तुम्ही माफी मागता, त्या क्षणी तुमच्या शरीरातील ही निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडून त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह एनर्जीसाठी जागा क्रिएट होते. आणि जर तुम्हाला वाटत असेल ती व्यक्ती महत्वाची असेल, तर त्या व्यक्तीची चूक विसरायची आहे आपण. आणि त्या व्यक्तीने केलेली चूक जर महत्वाची वाटत असेल तुम्हाला, तर ती व्यक्ती विसरायची आहे, पण तिला माफ सुद्धा करायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्या सगळ्या व्यक्तींचा चेहरा आठवायचा आहे आणि त्यांना म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. त्या व्यक्तीने तुम्हाला माफ केलेलं आहे असं समजून म्हणायचंय, थँक यू, आय लव्ह यू.
आता हे काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन, पण तुर्तास अशा पद्धतीने तुम्हाला त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. आणि तुम्ही जी लिस्ट केलेली आहे, नाव ओपन युअर आईज, हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत. आणि येस, एक स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवायचंय. मी सगळ्यांना माफ केलंय. आता आपल्याला पुढचा प्रवास अगदी मोकळा आहे. आपल्या प्रोग्रेससाठी, आपल्या प्रगतीसाठी, ओव्हरऑल आपल्या जीवनामध्ये जे जे आपल्याला हवंय, मानसिक शांतता हवी आहे, इनर पीस हवंय, आपली प्रॉस्पेरिटी हवी आहे, त्यासाठी आता पुढचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा आहे. ठीक आहे? सो आता पुन्हा एकदा ते नाव वाचा बरं, लिस्ट वाचा. आता त्या व्यक्तींची नावं आठवल्यानंतर राग येतोय, चीड येते की रिलॅक्स वाटते? येस, विकास म्हणतात रिलॅक्स वाटते. थँक्यू सो मच. येस, येस, व्हेरी गुड. मधुरा म्हणतात काहीच वाटत नाहीये, रिलॅक्स. येस, व्हेरी गुड. न्यूट्रल. येस, व्हेरी गुड. सो हीच एनर्जी, हेच व्हायब्रेशन आता आपल्याला वाढवायचे आहे. तुमच्या पैकी किती जण लोक आहेत बरं की डे टू डे लाईफ मध्ये आपलं कामाचं मॅनेजमेंट खूप छान उत्तम तऱ्हेने असतं. सकाळी उठल्यानंतर त्यांना एनर्जेटिक फील होतं. आणि किती अशी लोक आहेत की सकाळी उठण्याची इच्छाच होत नाही? येस, पहिलं त्यांनी हँड रेज करा की सकाळी उठल्यानंतर काम करण्याची इच्छाच होत नाही. त्याने हँड रेज करा. ओके, बरेच हँड रेज आहेत. येस, येस. आणि ऑनेस्टली आता इथे कोण नाही तुम्हाला बघणार. युट्यूबवर एवढे व्हिडिओ पडलेत, कोण आपले व्हिडिओ बघत नाही. सो डोंट वरी. येस, येस, प्रामाणिकपणे सगळ्यांनी हँड रेज केलं. थँक्यू सो मच. आता चॅटबॉक्स मध्ये मेसेज नका करू, इकडे लक्ष द्या प्लीज. अदरवाईज माझं लक्ष डायव्हर्ट होतं. इकडे लक्ष द्या आता सगळ्यांनी. थँक्यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स, फॉर युअर कमेंट्स. थँक्यू सो मच. पण आता इकडे लक्ष द्या. सकाळी सकाळी आपल्याला चांगलं नाही वाटत किंवा आपल्याला काम करण्याची इच्छा का होत नाही, त्यामागचं रिझन मी आपल्या पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी एकच सांगते की का उठावं असं वाटत नाही किंवा का काम करण्याची इच्छा होत नाही, याचा अर्थ असा की तुमच्याकडे तुमचं ध्येय नाही, काही गोल नाहीये. कारण जर तुमच्याकडे काही तुमचं ध्येय असेल, गोल असेल, तर ते गोल्स तुम्हाला उठवण्यासाठी कारणीभूत असतं. चलो उठो, तुझे आज ये काम करना है, तुझे आज ये सुबह तक या 11 बजे तक, 12 बजे तक ये जो टास्क दिया है वो कंप्लीट करना है. पण आपल्याकडे काही टास्कच नाहीये, काही आपल्याकडे गोल्स नाहीये, आपलं काही ड्रीम नाहीये, आपलं प्रॉपर मॅनेजमेंट नाहीये कामाचं, तर त्या लोकांना या सगळ्या गोष्टी हार्ड जाणार आहेत. आणि त्यामुळे त्या लोकांना सकाळी उठल्यानंतर एकतर आळस येणार आहे. पहिली गोष्ट अशी. काय करायचं हा एक मोठा क्वेश्चन मार्क त्यांच्यासमोर उभं राहणार. सो आयुष्यामध्ये नेहमी ड्रीम्स फॉलो करा. तुमचे ड्रीम्स जे असतात तेच तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जातात. आणि आपल्या ड्रीम्स बघायला कधी सोडू नका. माझा एक छोटासा अनुभव आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आपल्या ड्रीम्सला फॉलो करा. कारण जी लोक त्यांच्या ड्रीम्सला फॉलो करतात आयुष्यात, ती लोक फार पुढे खूप मोठी मजल मारतात. ठीक आहे? सो आता आपण आपल्या टॉपिकवर येऊया परत. आता काय आहे हो ओ पोनो प्रेयर? जसं की मी तुम्हाला आताच सांगितलं की त्या व्यक्तींना माफ करा ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. काय आहे बरं हे नक्की? मॅडमने आज आमच्या समोर हे काय मांडले, काय ठेवले? सो त्याबद्दल आपण जाणून घेऊया. ठीक आहे? हे तुम्हाला जे दिसत आहेत इमेजमध्ये ते आहे डॉक्टर हॉलिन. आणि त्यांनीच ही हो पोनो प्रेयर तयार केलेली आहे. ती काय आहे प्रेयर बघूया आपण. काय आहे ती टेक्निक? आणि हीच टेक्निक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करायची. ती कशी, ती मी तुम्हाला पुढे सांगेन. ठीक आहे? सो आता पण बघा तुमच्या जीवनामध्ये बाकीच्या सगळ्यांनी आपले इमोजीवाले हँड डाऊन करा बरं. अदरवाईज मला कन्फ्यूज होईल मी की नक्की काय चाललंय, कशासाठी हँड रेज केले.
वासंती, मिनल, तेजस्विनी हँड डाऊन करा. सो तुमच्या जीवनामध्ये आता जे काही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करताय, तुमचे रिलेशनशिप असेल, आता हे रिलेशनशिप कोणाबरोबर असू शकतं, तुमचे हजबंड, भाऊ बहीण, तुमचा बॉस, एम्प्लॉई, तुमची मैत्रीण, कोणाबरोबरही एनी रिलेशन. सो तुमचे हे सगळे रिलेशन हील करण्यासाठी ही सगळ्यात उत्तम प्रेयर आहे. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम चाललेले आहेत आता, फिजिकली हेल्थ इश्यूज आहेत किंवा पैसा नाहीये, फायनान्शियल इश्यूज आहेत, त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला हील करणारी ही एक सुंदर आणि उत्तम प्रेयर आहे. आता या माझ्या सेशनमध्ये मे बी ज्यांचं रेकी लेवल 1, 2, 3 झालेलं आहे ते पण असतील, जे ट्रेनर आहेत ते पण असतील, आणि त्या लोकांना माहित आहे की जेव्हा ट्रेनिंग क्षेत्रामध्ये तुम्ही येता आणि जेव्हा तुम्ही 2.5 लाख 2 लाख रुपये पे करता, तेव्हा सगळ्यात आधी ते मोठमोठे ट्रेनर आपल्याला ही प्रेयर देतात. एवढं या प्रेयरमध्ये जादू आहे, मॅजिकली चेंजेस आपल्या जीवनामध्ये ही प्रेयर घेऊन येते. काय आहे ही प्रेयर? सो हे तुम्हाला जे इमेजमध्ये दिसत आहेत, डॉक्टर हॉली, ते एक काय म्हणतात, मानसोपचार तज्ञ होते. त्या हवाईमध्ये अमेरिका आणि युरोप मधले एक बेट हवाई, हे ते डॉक्टर हॉलिन राहत होते आणि ते पेशंटवर ट्रीटमेंट करत होते आणि त्यांच्याकडे बरेच पेशंट्स येत होते आणि बरेच पेशंट बरे होऊन जात होते आणि त्यामुळे त्यांच्या क्लिनिकचं एक छान नावलौकिक होतं. कुठलाही पेशंट आला तिथे की तो बरा होऊनच जात होता. ओके, सो त्याच हवाईमध्ये आणखीन एक मेंटल हॉस्पिटल होतं आणि तिथे खूप सारे असे पेशंट होते आणि ते पेशंट त्यांनी एवढे गुन्हे केले होते, क्रिमिनल होते, अग्रेसिव्ह होते, काय बलात्कार केले होते, काहींनी खून केले होते. सो अशा पेशंटला सुधारण्यासाठी इथे पाठवण्यात येत होतं आणि तिथे पेशंटची ट्रीटमेंट करण्यासाठी जे डॉक्टर्स किंवा नर्स होत्या त्यांनी देखील नकार दिला होता, गिव्हअप केलं होतं. का? कारण हे पेशंट त्या डॉक्टर्सला किंवा नर्सेसला सुद्धा त्यांना दुखापत करत होते, जे काही त्यांच्या हातात असेल नसेल ते फेकून मारत होते. म्हणजे थोडक्यात काय, तर त्यांना त्रास देत होते आणि त्यामुळे तिकडचे डॉक्टर्स किंवा नर्स तिथे टिकत नव्हते आणि मग तिकडच्या मॅनेजमेंटला फार टेन्शन आलं की आता करायचं काय, कारण पेशंट तर वाढत जात आहेत. असं पेशंट वाढत गेले तर आपल्या हॉस्पिटलचं नाव खराब होईल आणि म्हणून तिकडच्या मॅनेजमेंटने डॉक्टर हॉलिन यांना रिक्वेस्ट केली इकडे येण्यासाठी की तुम्ही असं असं याल का? तर डॉक्टर हॉलिन म्हणाले, येस, मी डेफिनेटली मी येईल. आणि मग डॉक्टर हॉलिन तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की या व्यक्तींबद्दल तुम्हाला काय जाणून घ्यायचंय? डॉक्टर हॉलिन म्हणाले की काही नको, मला फक्त त्यांची फाईल आणून द्या. एक फाईल आणून दिल्यानंतर डॉक्टर हॉलिन ती फाईल बघत होते आणि त्या फाईल मधलं त्यांचं प्रत्येकाचं रेकॉर्ड असायचं आणि त्यांच्या समोर एक तो व्यक्ती असायचा समोर, ज्या व्यक्तीची ती फाईल आहे ती व्यक्ती. सो डॉक्टर हॉलिन त्या फाईलमध्ये काहीतरी पुटपुटत होते आणि तसं त्या पेशंटला एकेकाला जायला सांगत होते. सो अशा एकावर एक सगळ्या फाईल जेवढ्या ठेवल्या होत्या सगळ्या फाईल त्यांनी क्लिअर केल्या एक 10-15 दिवसात आणि तिथे काही दिवसानंतर असा बदल दिसून आला की त्या हॉस्पिटलमध्ये जेवढे काही पेशंट होते ते सगळे पेशंट बरे झाले. त्यांनी आपापले गुन्हे स्वीकार केले, त्यांनी आपापली जी काही पनिशमेंट होती ती घेतली आणि त्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये एकही पेशंट राहिला नाही. सो डॉक्टर हॉलिन कोणती अशी टेक्निक वापरत होते, तर त्या टेक्निक बद्दल आपण जाणून घेऊया. ती टेक्निक होती हवाईमधील पुरातन टेक्निक आणि त्या टेक्निकचं नाव आहे होओपोनोपोनो प्रेयर. आता ही हवाईमधून आली आहे म्हणून आपण त्याचा ऍक्सेप्ट लगेच करतोय, पण आपल्या साधू संतांनी हजारो वर्षांपूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे, प्रत्येकाला माफ करत जा. पण त्या मागचं कारण आपल्याला माहित नव्हतं. तर त्या मागचं कारण आहे, जेवढं तुम्ही एखाद्याला माफ कराल तेवढं ह्या निगेटिव्ह एनर्जी पासून, ब्लॉकेजेस पासून तुमची मुक्तता होईल. तुम्हाला छान वाटायला लागेल. इतरांना माफ कराल किंवा जेवढं तुम्ही स्वतः माफी मागाल तेवढं तुम्ही रिलॅक्स व्हाल, रिलीज व्हाल तुमच्या कर्मातून, सगळ्या ब्लॉकेजेस मधून. आणि म्हणूनच डॉक्टर हॉलिन यांनी ती जबाबदारी घेतली होती, त्याचा स्वीकार केला होता की जे कोण व्यक्ती आज माझ्यासमोर आहेत, कुठेतरी त्यांच्या या त्रासासाठी किंवा त्यांचं चांगलं व्हावं यासाठी मी जबाबदार असणार आहे आणि ती जबाबदारी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वीकारली. सो तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला सुद्धा ती जबाबदारी स्वीकारायची आहे का?
कोण कोण रेडी आहे आपली जबाबदारी स्वीकारायला, की आजपासून माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आलेलं आहे त्यासाठी केवळ मीच जबाबदार आहे. आणि डॉक्टर हॉलिन काय करत होती, ती फाईल बघून काय रीड करत होते, आय एम सॉरी, कुठेतरी तुझ्या दुःखाला मीच कारणीभूत होतो, सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. आणि त्या समोरच्या पेशंटने त्यांना माफ केलेलं आहे असं समजून म्हणायचे, थँक यू, आय लव्ह यू. आणि हीच प्रेयर आपल्याला सुद्धा, तुम्ही जिथे झोपता तुमच्या बेडवर, त्या बेड समोर ही जी भिंत आहे त्या भिंतीवरती तुम्हाला ही प्रेयर स्टिक करून टाकायची. जेवढं तुम्ही माफी मागाल, आणि तुम्ही सुद्धा, आपण सुद्धा कधीतरी चुकतो, कळत न कळत आपल्याकडून सुद्धा एखादा शब्द आपल्या आपल्या बोलण्यातून, आपल्या रागातून कुठेतरी कोणाला तरी हर्ट होतं, पण आपल्याला कळत नाही. आपण गृहीत धरतो प्रत्येकाला. सो आपण सुद्धा त्यांची माफी मागायची आहे, आणि ज्याने ज्याने आपल्याला त्रास दिलाय त्यांना माफ करायला शिकायचंय. बघा, डेफिनेटली तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे सगळे ब्लॉकेजेस रिलीज व्हायला लागतील आणि तुम्हाला तो रिझल्ट मिळायला लागेल. सो सगळे रेडी आहेत? चलो. सो ही प्रेयर तुम्हाला उद्यापासून नाही तर आजपासून फॉलो करायची आहे. रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यानंतर, अर्ली मॉर्निंग. इथपर्यंत क्लिअर आहे? सो तुम्हाला जे काही दुःख आहे त्या कारणासाठी स्वतःला जबाबदार ठरवायचंय. जोपर्यंत तुम्ही जबाबदारी घेत नाही, ऍक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत युनिव्हर्स तुम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणूनच काही वेळा आपले पैसे ब्लॉक होतात, कुठेतरी अडकले जातात, ते आपल्याला परत मिळत नाही. काही वेळेला आपल्याला हेल्थ इश्यूज येतात, आणि हे हेल्थ इश्यूज काहींचे शॉर्ट टर्म साठी असतात, तर काहींचे लॉंग टर्म साठी असतात. काहींना फार भयंकर असे हेल्थ इश्यूज, आजार होतात. देन काहींचे रिलेशन स्पॉइल होतात, डिवोर्सचे प्रश्न येतात, किंवा अनेकांचे रिलेशनशिप स्पॉइल झालेले आहेत आजच्या या स्थितीमध्ये. काहींकडे सोर्स ऑफ इन्कम नाहीये, काहींकडे कामाचा एवढा व्याप आहे की त्याला जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही, आणि काहींकडे कामच नाही हातात. बरोबर ना? खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. काहींचा बिझनेस आधी खूप छान चालला होता आणि त्यानंतर मात्र स्टॉप झाला. कॅश फ्लो हवा तसा येत नाहीये. मग या सगळ्यासाठी आपण काय करतो, दुसऱ्यांना ब्लेम करतो. तुझ्यामुळे हे झालं, तुझ्यामुळे असं झालं, तुझ्यामुळे तसं झालं. पण हीच जबाबदारी आजपासून आपण स्वतः स्वीकारायची आहे, की या सगळ्यासाठी कुठेतरी मीच जबाबदार आहे, आणि ती जबाबदारी आजपासून मी स्वीकारलेली आहे. दॅट्स इट. इथपर्यंत क्लिअर आहे? सगळ्यांचं क्लिअर असेल ते हँड दाखवा मला, फक्त तुमची फिजिकली हँड दाखवा. येस, थँक्यू सो मच. सो सगळ्यांना माफ करायचे आजपासून, आणि माफी मागायचे. आपण पण कधीतरी कोणाला तरी दुखावलं असेल, जर तुमच्या मनात तो गिल्ट असेल तर तो काढून टाका. आणि येस, नमस्कार. थोडक्यात माझ्याबद्दल मी माहिती देते तुम्हाला. मी रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट, मनी रेकी ग्रँड मास्टर आहे, न्यूमरोलॉजिस्ट आहे, क्रिस्टल हीलर आहे, एंजल मास्टर ट्रेनर आहे. त्याचबरोबर टॅरोट कार्ड रीडर आणि बरंच काय काय मॉडेलिटीज मी माझ्या क्लासमध्ये घेत असते. आजपर्यंत जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त लोकांना मी त्यांच्या लाईफमध्ये सोल्युशन दिलेलं आहे, त्यांच्या प्रोफेशनल किंवा पर्सनल लाईफमध्ये. सो अशा प्रकारे माझे ऑनलाईन ऑफलाईन मध्ये क्लासेस चालू आहेत. असे तुम्ही बघू शकता. आता मी माझी ओळख थोडक्यातच करून देते, डीप मध्ये जात नाही. असे माझे स्टुडंट्स आहेत. एक पुस्तक सुद्धा मी लिहिलंय. ठीक आहे. सो ही झाली माझी थोडक्यात ओळख. आता आपण एकच मिनिट. येस, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? बरं, आजचा आपण जो सेशन शिकलो, ग्रॅटिट्यूड, सॉरी, फॉरगिव्हनेस, तर खरोखरच तुम्ही सगळ्यांनी मनापासून त्या व्यक्तींना माफ केलंय का? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आता आपण डॉक्टर मिकाऊ उसी यांचे 5 प्रिन्सिपल शिकूया. आहात सगळे तयार? आणि हे प्रिन्सिपल सुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये फॉलो करायचे आहेत.
सो ते 5 प्रिन्सिपल काय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एकच मिनिट. ओके. सो डॉक्टर मिकाऊ उसुई जे रेकीचे फाउंडर होते, ज्यांनी रेकीचा शोध लावला, सो त्यांनी हे 5 प्रिन्सिपल्स आपल्याला जीवनामध्ये फॉलो करायला सांगितले. कोणते ते 5 प्रिन्सिपल बघूया. जस्ट फॉर टुडे, आजपासून आय विल नॉट बी अँग्री, मी रागवणार नाही. किती लोकांना राग येतो त्याने हँड रेज कर. मी म्हणाली राग येणं चांगलं आहे, तर किती लोक हँड रेज करतील? प्रामाणिकपणे हँड रेज करायचे. किती लोकांना राग येतो? येस. ज्या लोकांना जास्त राग येतो, एकतर ती लोक मनातून फार चांगली असतात, मनात काही ठेवत नाही आणि त्यावेळेला व्यक्त होतात. पण कधी कधी काय होतं, अति राग आल्यामुळे आपण आपलंच नुकसान करून घेतो, आपल्याच पायावर धोंडा मारून घेतो. बरोबर ना? आणि म्हणूनच डॉक्टर मिकाऊ उसुई यांचं एक प्रिन्सिपल आहे की केवळ आजच्या दिवस प्रयत्न करायचे, आजच्या दिवसापासून, आणि आजचे करता करता आपल्या पूर्ण आयुष्यभर आपल्याला हे प्रिन्सिपल फॉलो करायचे. काय सांगितलं डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी? आजच्या दिवस मी राग करणार नाही. राग आल्याने काय होतं? आपल्या शरीराला त्रास होतो, कोणाचा बीपी शूट होतो, कोणाला मेंटल, फिजिकली त्यांच्या जीवनामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात. राग आल्यामुळे रागाच्या भरामध्ये आपण काही डिसिजन घेतो आणि ते डिसिजन मोस्ट ऑफ 90% आपले चुकतात. येस ऑर नो? येस. जितेंद्र, राग येतो तर आजपासून थोडासा राग रिलीज करायला सुरुवात करा. आता मी म्हणाली आजपासून राग बंद करा, तर लगेच तुमच्याकडून ते ऍक्शन घेतली जाणार आहे का? मुळीच नाही. पण ते हळूहळू होणार आहे. सो आजच्या दिवस मी रागवणार नाही, हा एक संकल्प आपण करायचा आहे. प्रत्येक दिवस आजचा दिवस आहे असं गृहीत धरायचं आहे आणि आजच्या दिवस मी रागवणार नाही. राग आलेला चांगला आहे. आपण जेवढं काही आपल्यामध्ये जे निगेटिव्ह एनर्जी असते ते आपण रिलीज करत असतो, पण ती रिलीज करण्याचा सुद्धा एक योग्य मार्ग असतो. जर त्यानुसार केला तर वेल अँड गुड, पण त्यानुसार न करता एखाद्या चांगल्या माणसावर तुम्ही राग काढलात तर मात्र त्याची वाईट फळं तुम्हाला मिळतात. आणि म्हणूनच राग आला की स्वतः एका रूम मध्ये जायचं, तिथे तो राग व्यक्त करा, रडा, स्वतःला जे काही तुमच्या मनात आहे ते बाहेर काढा, त्यानुसार राग व्यक्त करा. पण जर कोणाला ब्लेम करणार असाल, कोणाला दोषी ठरवणार असाल, तर मात्र तो राग अजिबात चांगला नाही. ठीक आहे? सो अरेला कारे हे करणं आपण बंद करायचंय आजपासून आणि नॉर्मल व्हायला सुरुवात करायचंय. आय नो दॅट की लगेच असं होणार नाहीये, वेळ लागेल, पण रागामुळे ओव्हरऑल त्रास कोणाला होतो? आपल्यालाच. आणि म्हणूनच आजपासून राग थोडासा मी कमी करेन असं मी तुम्हाला बोलू शकते. मी रागावणार नाही असं न बोलता मी रागावर कंट्रोल करेन. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा खूप चांगला परिणाम घडेल. आता याच सेशनमध्ये 7 दिवसाच्या सेशनमध्येच तुमच्या घरातली लोक सुद्धा तुम्हाला म्हणतील, आता माझ्या समोर कोण आहेत? संजीवनी मॅडम आहेत, तृप्ती मॅडम आहेत, की तुझ्यामध्ये काहीतरी बदल झालाय. आधी तुझी फार चिडचिड व्हायची, रागराग करायचीस, पण आता मात्र तू फार अगदी शांतपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतेस. हा बदल सुद्धा रेकीमुळे आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू व्हायला सुरुवात होतो. ठीक आहे? सो येस, डेफिनेटली सगळ्यांनी आपल्या रागावर थोडासा कंट्रोल करायला शिकायचं आहे. रोज ठरवायचंय की आजच्या दिवस. ठीक आहे? सेकंड, आय विल नॉट बी वरी. आजच्या दिवस मी कुठल्याही गोष्टीची काळजी करणार नाही, टेन्शन घेणार नाही. तुम्ही म्हणाल असं कसं मॅडम? सगळ्या गोष्टींची टेन्शन, काळजी घेण्याचा अधिकार फक्त आमच्या मम्मी लोकांनाच आहे. बरोबर ना? मुलगी आली नाही वेळेवर, घेतलं टेन्शन. का बरं आली नसेल? काही कुठे झालं नसेल ना? 90% मनात वाईट विचार. बरोबर ना? मुलगा गाडी घेऊन गेलाय, अजून आला नाही घरी, काय झालं असेल? म्हणजेच काय करतो आपणच आपले व्हायब्रेशन एवढे वाईट करतो की त्या गोष्टी आपणच अट्रॅक्ट करायला शिकतो आणि ते व्हायब्रेशन आपण आपल्या मुलांपर्यंत सुद्धा पाठवतो. पहिला जो काही विचार आपल्या मनात येतो तो 100% निगेटिव्ह असतो. आज मी ट्रेडिंग करते, माझे शेअर्स माझ्या शेअर्सला रेट चांगला मिळेल का?
ऑब्जेक्शन पहिलं कोणी क्रिएट केलं आपल्या माइंडमध्ये? तुम्हीच. मला रेट मिळेल का? कसा मिळणार रेट? तूच तुझ्यावर जर ऑब्जेक्शन घेतोयस, तुलाच जर तुझ्यावर विश्वास नाही, तर ते युनिव्हर्स कसं देणार बरं? कारण युनिव्हर्सला कुठल्याही प्रकारचं नॉलेज, कुठल्याही प्रकारचं लँग्वेज माहित नाही. त्याला फक्त आपली व्हायब्रेशन माहित असतात आणि त्यामुळे जर तुमचे व्हायब्रेशन चांगले असतील, हाय व्हायब्रेशन मध्ये जर तुम्ही काम करत असाल रोज, देन डेफिनेटली यू विल गेट पॉझिटिव्ह रिझल्ट इन युअर लाईफ. बट तुमचे व्हायब्रेशनच डाऊन असतील, मी काम करू की नको, माझं हे काम सक्सेस होणार आहे की नाही, आज मी इकडे जाऊ की नको, नक्कीच ते ऑफिस तुमच्यासाठी बंद असणार त्या दिवशी. कारण तुम्हीच तिथे तो स्वतःवर पहिलं ऑब्जेक्शन घेतलं. आज मी इंटरव्ह्यूला गेली तर सिलेक्ट होईन का? तिकडे बॉस खूप स्ट्रिक्ट असेल, मला येणार प्रश्नांची उत्तरं विचारल्यावर मला नाही आली तर? आणि सेम तसंच होतं तुमच्या बाबतीत असं. जो तुम्ही विचार मनात ठेवतात त्याच गोष्टी तुमच्या बाबतीत होतात. येस ऑर नो? का बरं? कारण युनिव्हर्स काय म्हणतं? तथास्तु. जो तू विचार करतेस तसंच हो. त्याला काही माहित नसतं तुम्ही चांगलं बोलताय की वाईट बोलताय. तुमच्या व्हायब्रेशनला ते मार्क करतं आणि म्हणूनच आपले व्हायब्रेशन नेहमी चांगले ठेवा, नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करा. तुमच्यासारखीच आधी मी पण होती, बरं का? मी असं नाही म्हणत आहे की मी खूप सभ्य आहे, मला या गोष्टी सगळ्या माहित नव्हत्या आधी किंवा मी हे काही केलं नाही. मी हे सगळं केलंय. आणि त्यामुळे तसे मला निगेटिव्ह रिझल्ट माझ्या आयुष्यामध्ये मिळाले. पण जसं मला या एनर्जी बद्दल कळलं, जसं मला कळलं की पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आयुष्यात आल्यानंतर काय काय चेंजेस होतात, तसं सगळ्या गोष्टी रिलीज व्हायला लागल्या आणि तसं वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज, मार्ग माझ्यासाठी ओपन झाले. सो येस, डेफिनेटली तुमच्या जीवनात सुद्धा हे सगळं निर्माण होणार आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. असं आपण बरंच ऐकतो. पण फॉलो करतो का? आज फक्त ऐकणार, मोटिवेशन काहीतरी आहे, छान आहे, छान वाटलं, वाह करणार. 2 दिवसानंतर रेकॉर्ड बंद, आपली कॅसेट बंद, बाकी सगळं मग तुमचं वर्कआउट सुद्धा बंद. जसं की आपण जिमला जातो, पहिली सुरुवात अगदी 4 दिवस खूप छान होते. न्यू इयरचं जे आपलं रिझोल्यूशन असतं ते खूप छान करतो. त्यानंतर ताणून झोपायचं 9 वाजेपर्यंत. बरोबर ना? सो असं नाही करायचंय. आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी हळू-हळू इम्प्लिमेंट करायला सुरुवात करायची आणि त्यासाठी आपल्याकडे एक स्ट्रॉंग ध्येय पाहिजे. मला काय करायचंय? मला पुढच्या 5 वर्षामध्ये काय करायचंय? मला पुढच्या 10 वर्षामध्ये काय करायचंय? आहेत का सगळ्यांचे प्लॅनिंग रेडी? ते मी पुढे सांगेनच तुम्हाला. सो आज आपण परत येऊया इकडे आपल्या मुद्द्यावर, की आजच्या दिवस मी कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेणार नाही. कुठल्याही गोष्टीची काळजी करणार नाही. पैसा नाही काळजी करायची. येईल. जे आहे त्याच्यामध्ये समाधान माना. त्याच्यामध्येच तुम्हाला मल्टिपल रिझल्ट मिळतील. ज्या काही गोष्टी तुम्हाला या परमेश्वराने दिल्यात, त्याच्यामध्ये समाधान मानायला शिका, त्या वाढवायला शिका. याचा अर्थ असा नाही की आहे त्याच्याबद्दल तक्रारी करायच्या. ठीक आहे? नंबर 3 डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी नंबर 3 प्रिन्सिपल आपल्याला शिकवलेला आहे. आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. आजचा दिवस मी माझं काम अगदी प्रामाणिकपणे पार पाडणार. किती लोकांचे स्वतःचे प्रोफेशन आहेत किंवा किती लोक वर्किंग आहेत. सो त्यांनी ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करताय किंवा जे काही तुमचं प्रोफेशन आहे, तिथे तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा दाखवणं गरजेचं आहे. आता प्रामाणिकपणा दाखवणं म्हणजेच काय? सकाळी उठून जर तुम्ही तुमचं दुकान ओपन केलं नाही, शॉप ओपन नाही केलात, तर तुमच्याकडे अर्निंग येणार आहे का? इन्कम चालू राहणार आहे का? मीच माझा ओनर आहे. मी 10 वाजता जाईन, मी 12 वाजता जाईन. माझी मर्जी. असं केलं तर चालणार आहे का? नाही. सो आयुष्यामध्ये टाइम मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे. एक बॉन्डिंग ठरवणं गरजेचं आहे, की मला काय करायचंय. एक डेडलाईन देणं गरजेचं आहे, की मला ही गोष्ट कुठल्या वेळेपर्यंत मिळवायची आहे. तरच त्या गोष्टी तुमच्याकडे येतात. आणि म्हणूनच आजचा दिवस माझं सगळं काम मी प्रामाणिकपणे करेन. मग मी ज्या ऑफिसमध्ये आहे, त्या बॉससाठी मी प्रामाणिकपणे काम करेन. तुम्ही म्हणाल, मॅडम आता असं नाही होत. आता आपल्या सगळ्या ऑफिसमध्ये पॉलिटिक्स असतं. माणसं आपल्याला आपले पाय खेचत असतात. चमचेगिरी जास्त असते. ठीक आहे ना, होऊ देत. हे युनिव्हर्स सगळं बघत असतो. तुम्ही प्रामाणिकपणे केलेलं काम एक ना एक दिवशी त्या कामाचं चीज तुम्हाला मिळतं. आणि म्हणूनच आपल्याला नको त्या गोष्टींवर लक्ष न देता मला काय करायचंय, मी किती प्रामाणिक आहे,
मी किती प्रामाणिक आहे पहिलं स्वतःला विचारा. आणि जर तुम्हाला 100% आन्सर मिळाला की येस मी प्रामाणिक आहे, सो समजून जायचं यू आर ऑन द राईट पाथ. तुम्ही तुमचं काम खरोखरच प्रामाणिकपणे करताय का? ज्या गृहिणी आहेत घरात, ती लोकं सुद्धा त्यांनी सुद्धा डिसाईड करायचं, मी माझं हे काम मी खरंच छान उत्तम प्रकारे करते का? मी माझ्या घरातल्यांना जे जेवण करतेय, ते जेवण आनंदाने करतेय का? की रागावून किंवा त्याच्यामध्ये माझे व्हायब्रेशन डाऊन झालेले आहेत आणि ते अन्न माझ्या घरातली लोकं खातायत. आज माझा मूड नाही आणि तशा पद्धतीने मी जेवण केलं आणि ते जेवण माझ्या घरातले लोकं खातायत. त्या अन्नाचा तुमच्या घरातल्यांना काही लाभ होणार आहे का? ऑब्व्हियसली नाही. सो प्रत्येकाची एक ड्युटी आहे. ती ड्युटी कंप्लीट करा. बघा तुम्हाला तुमच्याच लाईफमध्ये खूप छान रिझल्ट मिळणार आहे. आज एखादा मी आता एवढे सेशन घेते, माझ्या बॅचेस चालू असतात सकाळपासून. पण कुठेतरी एखाद्या वेळेला मी घाई गडबड केली आणि एखादा सेशन लवकर आटपला, तर मला मग ते गिल्ट वाटतं, की नाही आज मला जेवढं एक्सप्लेन करायचं होतं तेवढं मी एक्सप्लेन करू शकली नाही. बिकॉज ऑफ टाईम लिमिटेशन. पण तो सेशन मी जेव्हा दुसऱ्या दिवशी घेते पूर्ण, कुठला त्याच्यातले पॉइंट मी चांगल्या पद्धतीने मांडले नाही, तेव्हा मला असं वाटतं हां, येस आता मी खूप छान डिलिव्हर केलंय. मग मला ती समाधानाची झोप लागते. सो एवढा प्रामाणिकपणा आपल्या स्वतःमध्ये सुद्धा असायला पाहिजे, सगळ्यांमध्ये असायला पाहिजे, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्यांना डिलिव्हर करता तेव्हा. ठीक आहे? त्यानंतर आपण पुढचा प्रिन्सिपल बघूया डॉक्टर मिकाऊ उसू यांचा. आय विल बी ग्रेटफुल. किती जण आपल्यापैकी आपल्याला तुमच्याकडे जे काय आहे त्याबद्दल ग्रेटफुल आहात, कृतज्ञ आहात, थँक्यू म्हणता युनिव्हर्सला? आहात का? येस. जी लोक बोलतायत खूप छान, व्हेरी गुड. कारण काय होतं की आपण बहुतेक लोक काय करतो, आपल्याकडे जे काही नाही आहे ना त्याच्याबद्दल जास्त आपण फोकस करतो, त्याच्यावर जास्त फोकस करतो. जे या परमेश्वराने आपल्याला दिलंय त्याच्याबद्दल आपण कधीच बोलत नाही, त्याची वाच्यता करत नाही. काय दिलंय बरं युनिव्हर्सने आपल्याला? आपण काय म्हणतो, काय दिलंय? माझ्याकडे ना पैसा, ना माझ्याकडे घर चांगलं, असं बोलतो आपण, बरोबर ना? आता इथूनच सुरुवात करते. तुमच्यासारखं शरीर या युनिव्हर्सने त्या व्यक्तीला दिलंय का, ज्या व्यक्तींना हे दोन्ही डोळे व्यवस्थित नाहीयेत, ज्या डोळ्यांनी हे जग बघू शकत नाहीत? तुम्ही रिप्लेसमेंट करू शकता का त्यांच्याबरोबर? ते तुम्हाला हवी असणारी अमाऊंट देऊ शकतील, करोडो रुपये देतील. सो तुम्ही रिप्लेसमेंटसाठी तयार आहात का? कोण कोण तयार आहे? तुम्हाला हवा असणारा पैसा ती लोक देतील. फक्त तुम्हाला तुमचे दोन डोळे त्यांना द्यायचे. नाही तयार? का बरं? कारण या युनिव्हर्सने आपल्याला फ्री ऑफ चार्ज सगळं दिलंय ना, त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल काहीच कृतज्ञता नाहीये. आहे का? छान डोळे दिलेत, 2 हात दिलेत. या गोष्टी त्यांना फार महत्वाच्या असतात, व्हॅल्युएबल वाटतात, ज्यांना एखादा अवयव नाहीये, ज्यांचा एखादा शरीरातला अवयव या परमेश्वराने काढून घेतलेला आहे. आणि म्हणूनच या युनिव्हर्सने, या परमेश्वराने आपल्याला रोज एक छान उत्तम दिवस दिलेला असतो. त्यासाठी त्याला थँक्यू बोला. हा एक नवीन दिवस, उत्तम दिवस मला दाखवल्याबद्दल थँक्यू. मला सांगा, दिवसभरातून किती लोक या जगाचा एक्झिट घेतात, निरोप घेतात? ती लोक ही सुंदर पहाट बघू शकतात का? पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू शकतात का? आपल्या आप्त स्वकीयांना, नातेवाईकांना बघू शकतात का? मग आपल्याला रोज एक सुंदर दिवस दिसतोय, रोज आपल्या जवळची माणसं आपल्या बरोबर आहेत, त्याबद्दल आपण कधीच ग्रॅटिट्यूड व्यक्त करत नाही. करतो का? देवाची जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करायला जाता, लगेच चालू होतं तुमचं कम्युनिकेशन. काय रे परमेश्वरा, मी असं एवढं तुझी पूजा करते, असं करते, फलानं करते, मलाच हे मिळत नाही, मलाच ते मिळत नाही. काय तुझी दिवाबत्ती लावून फायदा नाही, उद्यापासून काहीच करणार नाही. असतात ना अशी पण लोक. सो त्यापेक्षा छान बोला ना ते देवासमोर की थँक्यू, जे काही दिलंस ते इतरांपेक्षा खूप जास्त आहे. कारण जेव्हा तुमच्याकडे जे आता अवेलेबल आहे त्याचं तुम्ही कौतुक करता, त्याचं युनिव्हर्सला प्रत्येक वेळेला थँक्यू बोलायला लागता, तेव्हा त्या गोष्टी वाढायला वेळ लागत नाही. मग तुमच्याकडे आता जो काही पैसा आहे, 2,000चे 2 करोड रुपये व्हायला वेळ लागणार नाही. तुमच्याकडे जर हेल्थ इश्यूज आहेत तुम्हाला, पण त्या हेल्थ इश्यूज बद्दल तुम्ही थँक्यू बोलायला लागाल की देवा थँक्यू,
ऍटलिस्ट जे काही आजार झालेत त्याचं त्या आजारांबद्दल मला कळलं, त्या आजारांबद्दल मला लवकरात लवकर ट्रीटमेंट घेता आली म्हणून थँक्यू. नाहीतर काहींना कॅन्सरची 3rd स्टेज आली तरी कळत नाही की त्याचं निदान कळत नाही की काय झालंय. मग तुम्हाला या गोष्टी जर वेळेच्या आधी कळतायत, मिळतायत, म्हणून छोट्या छोट्या गोष्टी ज्या देवाने परमेश्वराने तुम्हाला दिलेत त्याच्याबद्दल आभार व्यक्त करा, थँक्यू म्हणा. तुम्हाला एक छान फॅमिली दिली आहे, घर दिलंय, म्हणले भाड्याचं का घर होईना, घर तर दिलंय ना, त्याच्याबद्दल थँक्यू म्हणा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण थँक्यू बोलण्यासारख्या. पण आपण काय म्हणतो, बघतो अर्धा ग्लास बघतो, रिकामा जो ग्लास पूर्ण भरलेला आहे तो आपल्याला हवा असतो. आपल्यासमोर अर्धा ग्लास असेल तर आपण काय म्हणतो, अर्धाच ग्लास आहे, पण तो अर्धा ग्लास पाण्याने भरलाय हे कोण बोलतं का? सो जे आहे त्याच्याबद्दल थँक्यू 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 बोला. आणि मग परमेश्वराला जेव्हा इन ऍडव्हान्स मध्ये तुम्ही थँक्यू बोलायला सुरुवात करता ना, तेव्हा हा परमेश्वर तुम्हाला मल्टिपल द्यायला सुरुवात करतो. आणि आपले हात नेहमी असे न ठेवता असे करा, द्यायला शिका. जेव्हा तुम्ही देणारे होता ना, तेव्हा आणखीन मल्टिपल तुम्हाला मिळायला सुरुवात होते. आणि म्हणूनच या रेकीने, डिवाइन एनर्जीने मला एवढं काही दिलंय आणि त्यासाठी मी रेकी लेवल 1 हा कोर्स सगळ्यांसाठी फ्री केलेला आहे. सो काहींचं ऑब्जेक्शन असेल की मॅडम हा कोर्स फ्री का? कारण मी बऱ्याच मॉडॅलिटीज घेते, त्याच्यामध्ये जर एक रेकी लेवल 1 मी लोकांना 7-8 दिवसांसाठी फ्री दिलं तर माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम होणार आहे का? मला मल्टिपल मिळणार आहे? डेफिनेटली मला मल्टिपल मिळणार आहे आणि ते मिळतंय. सो जेव्हा तुम्ही देणारे होता ना, तेव्हा या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होतात. आपण काय करतो, आपण अर्निंग करतो, इन्कम कमवतो, खूप इन्कम जनरेट करतो, पण आपण त्याच्यातला 2% भाग तरी कोणाला डोनेशन करतो का? तुम्ही म्हणाल मॅडम आमचा पगारच 20,000 आहे, आम्ही काय देणार? अरे ठीक आहे 20,000 आहे, पण 100-200 रुपये तरी दर महिन्याला तुम्ही डोनेशन करू शकता. मग द्या ना. एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला द्या, भिकाऱ्यांना द्यायचं नाही बरं का. मी वारंवार माझ्या सेशनमध्ये सांगत असते, भिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत म्हणजेच पैशांची मदत करायची नाहीये. कारण त्यांचा एक व्यवसाय झालेला आहे. काहीही काम न करता करोडो रुपयांचे मालक आहेत ते. हां, पण तुमच्या समोर जी व्यक्ती आहे, गरजू आहे, गरीब आहे, निडी आहे, त्यांना मदत करा. तुमची मेड असू शकते, तुमच्यासाठी काम करणारी एखादी व्यक्ती असू शकते. ब्लाइंडसाठी डोनेशन करा, चॅरिटी करा. आणि आपण केलेली चॅरिटी त्याची वाच्यता कुठेही झाली नाही पाहिजे. काही लोकांना खूप मोठेपणा करायची सवय असते. मी 4 लाख केले, मी 2 लाख डोनेशन दिलं. नाही. ज्या क्षणी तुम्ही केलेलं दान दुसऱ्यांना सांगता, त्या क्षणी त्या दानाचा तुम्हाला काही उपयोग होत नाही. त्याच्यामध्ये गुप्तता असणं गरजेचं आहे. आणि येस, समाजाचा एक भाग आपण आहोत म्हणून आपण समाजाला सुद्धा जेवढी तुमच्याकडे होईल तेवढी मदत करा. पैशाची नाही करता आली तरी कामाच्या स्वरूपात, एखाद्या सेवेच्या स्वरूपामध्ये मदत करा. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमच्याकडे जे काय आहे त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला सुरुवात करा. बघा, डेफिनेटली तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तुमच्या पैशांमध्ये, तुम्हाला हव्या असणाऱ्या रिलेशनशिपसाठी, तुमच्या आरोग्यासाठी जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त कराल तेव्हा तुमच्या मार्गातल्या ज्या काही अडचणी असतील त्या रिमूव्ह होतील. तुम्हाला चांगलं हेल्थ मिळायला लागेल, तुम्हाला हवा असणारा पैसा मिळायला लागेल, तुम्हाला हवे असणारे रिलेशनशिप मेंटेन व्हायला लागतील. आय विल बी काइंड टू ऑल लिव्हिंग थिंग. 5वा प्रिन्सिपल आहे की मी सगळ्या प्राणी मात्रांवर प्रेम करणार. येस, डेफिनेटली प्राण्यांवर प्रेम करा. आता एवढं मे महिन्याचा सीझन आहे, खूप उन्हाळा, कडक उन्हाळा आहे. मग अशा वेळेला तुमच्या आजूबाजूला जे प्राणी आहेत त्यांना थोडंसं खायला द्या, पाणी ठेवा, चिमण्यांना, पक्ष्यांना पाणी ठेवा. जी कोण प्राणी आहेत रस्त्यामध्ये त्यांना जखम झालेली आहे त्यांना ट्रीटमेंट करा. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या प्राणी मात्रांवर प्रेम करा. मग बघा हे युनिव्हर्स कशा पद्धतीने तुम्हाला मल्टिपल रिझल्ट द्यायला सुरुवात करते. प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टींप्रती सुद्धा तुम्ही एक प्रेम, आदर दाखवा. आणि नेहमी ॲनिमल्स लवर बना. प्राण्यांवर प्रेम करा. कारण तुम्ही दाखवलेलं प्रेम ते कधीच विसरत नाही. एखाद वेळेला माणसं विसरतात,
पण प्राणी त्यांच्यावर दाखवलेलं प्रेम आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि नेहमी आपल्या मदतीला ते तयार असतात. सो सेकंड आणि महत्वाची एक स्टेप, सगळ्यात जास्त लक्षात काय ठेवायचं की कालच्या पेक्षा मी आज कसा वागलो किंवा मी आज कशी वागली, त्याच्यामध्ये 10% चेंजेस झालेत का, 10% चांगलं वागण्याचा मी आणखीन प्रयत्न केलाय का. सो या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक ग्रॅटिट्यूड म्हणून डायरी मेंटेन करा. बरं, आता मला तुम्हाला एक सांगायला आवडेल की मी जे काही आपले हे सेशन चालू आहेत, सो सगळ्या सेशनसाठी आय होप की तुम्ही सगळ्यांनी एक नोटबुक बनवली असेल, जसं की मी तुम्हाला मेसेज पण केला होता. सो सगळ्यांनी एक नोटबुक बनवली आहे का, कोरी अगदी छान नोटबुक. येस, व्हेरी गुड. सो डे 1 मध्ये तुम्ही काय शिकलात ते तुम्हाला आजच्या या डेटमध्ये जेव्हा मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवेन तेव्हा ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. का बरं? कारण यामुळे तुमच्या नोट्स तुमच्याकडे राहतील प्रॉपर. आणि तुम्ही ते 10 वर्षांनी जरी ओपन केलात ती नोटबुक, तरी तुम्हाला कळेल की रेकी लेवल 1 मध्ये मी काय काय शिकली. ठीक आहे? येस, डेफिनेटली. थँक्यू सो मच. ओके, सो आता आपण प्रश्न घेऊया. आता कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर मला विचारू शकता. सो त्याआधी खरोखरच हा आजचा सेशन तुम्हाला आवडला का, त्याबद्दल मला थोडक्यात सांगा. येस, कोण बोलेल बरं, त्याने हँड रेज कर. नाही, चॅट बॉक्स मधले आता मेसेज नाही बघणार आहे मी. आय एम सो सॉरी. मला इथे तुमचे इथे हवे. आणि खरोखरच हे बदल तुम्ही तुमच्या आयुष्यात कराल का. येस, कोण बोलते बरं. हा, जितेंद्र बोला. जितेंद्र पिंगळे, अनम्यूट करा. हॅलो. हा, बोला. कुठून आहात तुम्ही. मी तळेगाव दाभाडे. हा, बोला. तळेगाव दाभाडे. मला व्यवस्थित सेशन ऐकायला नाही आला, पण बऱ्यापैकी चांगलं कळलेलं आहे. पण ओके, व्यवस्थित सेशन ऐकायला नाही आला. दुसरी ओके. गोष्ट, मला राग अशा लोकांना येतो. एक मिनिट. आपल्याला फक्त आता सेशन बद्दलच विचारायचंय. येस, पूजा मॅडम बोला. ऍक्च्युली आजच्या लेक्चर मध्ये जे फॉरगिव्हनेस मध्ये आपण म्हणजे स्वतःमध्ये काय चेंजेस केले पाहिजे, इट्स डेफिनेटली टू गुड. हे मी पण स्वतः फील केलं की लाईक आपण एखाद्याला माफ केल्यानंतर जे फिलिंग असतात इट्स जस्ट ऑसम. आणि तुम्ही जे सांगितलं जस्ट फॉर टुडे, इट्स टू गुड. म्हणजे मी नोट डाऊन करून घेतलंय सगळं. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. येस, छाया मॅडम, छाया पाटील. कुठून आहात मॅडम तुम्ही. येस मॅम, मी पुण्याहून आहे. हा. आणि आजचं सेशन खूप छान होतं. हो नो प्रेयर बद्दल ऐकलंय मी भरपूर वेळा, पण प्रॉपर पद्धतीने कसं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आणि हे आज तुमच्याकडून कळायला खूप छान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर मिकाऊ हुसेन यांची 5 प्रिन्सिपल्स आहेत, ते खूप अमेझिंग आहेत. लिहून घेतलेत मी, आणि त्यांनी माझा अँगर कमी होईल असं वाटतंय, कारण मला राग येतो पटकन. सो फर्स्ट प्रिन्सिपलच आहे, जस्ट फॉर टुडे. ओके, थँक्यू सो मच. खूप छान सेशन. थँक्यू सो मच. येस. हा, मंजिरी बोला. मिनल कोण आहेत बरं, हँड रेज करून ठेवलाय फक्त. येस मॅम, मंजिरी. हा, बोला. जॉबला आहात का. येस मॅम. हा, ओके. सेशन खूप छान होता. आणि माझं म्हणजे मेन की मला राग खूप येतो, आणि येस की ह्याचं होप सो मी खूप प्रयत्न करेल 101% जे आज घेतलं आहे की बरोबर आहे. आधी स्वतः काहीतरी म्हणजे बदल नाही घडवणार तर आपण काय करणार ना. आणि एक गोल हवा, खरंच आहे तो, की एक गोल नसेल तर काहीच नाही. सो म्हणजे अगदी असे 101% सगळे पॉइंट्स रिलेटेड होते लाईफशी, की सुरुवात जी आहे बेसिक की कुठे कमी पडतं ते आजच्या पहिल्याच सेशन मध्ये मला मिळालं. सो त्याकरता मी खूप थँकफुल आहे तुमची. थँक्यू सो मच. हा, विद्या मॅडम. हा, ऍक्च्युली मी
थँक्यू सो मच. आधी तुम्हाला म्हणते की मी मागच्या सेशनला पण होती, पण मला दोनच दिवस मला अटेंड करता आलं. नंतर मग माझ्या काही कारणांमुळे माझ्या मुलीचा वाढदिवस होता, मला नाही जमलं. म्हणून मी आता पुन्हा डे 1 पासून सुरुवात केलेली आहे. ओके पुन्हा पुन्हा ऐकून सुद्धा छान वाटलं फार. खूप खूप मला तुमचं आवडतं, तुमचं बोलणं फार आवडतं. तुम्ही Thank खूप you so much. इन्स्पायर करता आम्हाला. थँक्यू सो मच ज्योती मॅडम. थँक्यू. थँक्यू सो मच. हा येस मैत्रेयी मॅडम. आजचं सेशन खूप अमेझिंग होतं मॅम. सगळ्यात आधी तुम्हाला थँक्यू. थँक्यू आणि सो मेन मच. कुठून आहात म्हणजे मॅडम तुम्ही? मी लातूरवरून. सॉरी तर आम्ही लातूर. लातूर. ओके हा हा. तर आजचं मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे ग्रॅटिट्यूड. कारण ग्रॅटिट्यूड बद्दल जास्त कोणी बोलत नाही. आणि कसं आपण म्हणजे नेहमी कंप्लेंटच करत जातो, माझ्याकडे हे नाही ते नाही. पण कसं आपण जर म्हणजे ग्रॅटिट्यूड दाखवलं की थँक्यू की मला जे लाईफ दिलंय त्याच्यासाठी, तर म्हणजे ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ग्रॅटिट्यूड. ते मला आज खूप आवडली. थँक्यू सो मच. ओके बरं, आता मला माझा दुसरा सेशन आहे, त्यामुळे मला जास्त वेळ नाही देता येणार तुम्हाला. एकच मिनिट. सो आपला ग्रुप एक 5-10 मिनिटासाठी मी ओपन करेन, आणि तुम्हाला ज्या लोकांना आता बोलायचं तर त्यांनी ग्रुपवर कमेंट्स केले तरी चालणार आहे. आणि या आपल्या व्हिडिओचं सेशन रेकॉर्डिंग तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळून जाईल, कारण आता माझं लगेच सेशन आहे दुसरं. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.